तुम्ही बघू शकता. हे बघा मी कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण आणि शेंगदाणे असं एकत्र काढायचं. आपलं पातळ कोबी करायचं. आज वेगळी पद्धत जरा मिक्सर करून घेणार आहे बघा मी आता. बघू शकता बघा असं बारीक करून घ्यायचं. मोहरी थोडी टाकायचं. चांगली तडतडाची होऊन द्यायची तेला. हे सगळं कच्चं असं फ्राय करून घ्यायचं तेलात. तसं झालं बघितलं मी होतं थोडंसं तसं. पाणी आहे ना तर पण काय होत नाही. हो हो कोबी तुम्ही बघू शकता. आपल्याकडे कोबी टाकायचं चवीपुरतं मी बघू शकता तुम्ही. हळद थोडंसं पाणी टाकायचं बरं का, जास्त कोबीचा रसा तुम्ही पाहू शकता. आणि मसाल्याचं धुवून पण घालायचं. बघू शकता कोबीचा रसा हे तुम्ही करून बघा. थोडा मॅगी मसाल्यासाठी पण घालू शकता, छान लागतं बघा. कोबीचा जास्त शिजायला नाही लागत. कवळा कोबी असं तर लवकर होतं बघा. मग अशी पाहिलं तुम्ही कसा जाळ होता ते, कारण ते थोडंसं पाणी होतं ना त्याच्यात म्हणून. आता शिजू द्या. मीठ टाकलं तुम्ही बघू शकता. टेस्टेड केलं मस्त. बाजरीची भाकर, ज्वारीची भाकर करा, खूप टेस्टेडला. शिजू द्या तेव्हा कसं शिजतं पाहू शकता. मी एका प्लेटमध्ये काढले. हिरव्या मिरचीतला कोबी रसा, कूट वगैरे तुम्ही पाहिले मी काय काय टाकले. तुम्हाला माझं करणं आवडलं असं रेसिपी तर माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद. इशुला.